नागरमोडी पाड्यामध्ये असलेल्या आंबेवाडीच्या झोपडपट्टीमध्ये ही आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणात घरं जळून खाक झालेली आहेत। अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या। घरातील गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला। गोरेगाव पूर्व फिल्म सिटीच्या गेट जवळ आदिवासी पाडा आहे, त्या झोपडपट्टीमध्ये आग लागली होती। हे तर तुम्ही पाहू शकता की आग लागली होती, ती आग विझली आहे। मात्र सध्या कूलिंगचं काम सुरू आहे। जवळपास 1.5-2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाचे जे जवान आहेत तर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। मात्र सध्या कूलिंगचं काम सुरू आहे। जे गोरगरीब रहिवासी होते त्यांचं मोठा नुकसान झालेलं दिसतंय, हे तुम्ही पाहू शकता। सध्या इथं जे दृश्य आहे, झोपडपट्टी पूर्णपणे तुटलेली आहे आणि आगीचे जे धूर आहेत ते सध्या इथं दिसत आहेत। अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते इथं आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आग आटोक्यात आली आहे। कूलिंगचं काम सुरू आहे, काही तास आणखीन जाईल। मात्र सर्वात महत्त्वाचं आहे की ही आग कशामुळे लागलेली, त्याचं नेमकं कारण काय आहे, ह्याचा पंचनामा करून पोलीस आणि अग्निशमन दल पुढील तपास करत आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी।